सहर्ष स्वागत करते। सर्व मान्यवरांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। अनुपमा राणा सोशल वर्कर अमरावती यांचे स्वागत। आजी म्हणजे काय तर तिच्या नातवंडाची लाडकी आहे। तशीच माझी आजी, जिचं वय फक्त 69 असून तिला 100 वर्ष व त्याहून पण जास्त मोठा अनुभव आहे। माझी आजी फक्त 8वी पास आहे, परंतु त्यात पण तिला कधी पुस्तक हातात पण घेण्याची संधी नाही भेटली। कधी तिला लिहिण्याचा गंधसुद्धा नव्हता, पण तरीही जेव्हा तिने पेन व पुस्तक आपल्या हातात घेतले तर तब्बल 2500 भजनं लिहून काढले। श्री गुरुदेव दत्त यांच्या कृपेने तिला ही ज्ञानाची प्राप्ती झाली आहे। तिने काय केले तर तिला जे विचार येत होते ते तिने पानांवर उतरवणं सुरू केले आणि त्याचं रूपांतर कधी कवितेत व भजनात झाले याची जाणीव तिला सुद्धा नाही झाली। तिने समाजाच्या प्रत्येक घटकावर व प्रत्येक घटनेवर कविता लिहिली आहे, म्हणून तिच्या कवितेत आपल्याला सामाजिक, पारिवारिक, आध्यात्मिक हे सगळ्या घटकांचा उल्लेख दिसून पडते। उदाहरणतः तिने कोरोनावर कविता लिहिली आहे, आईवडिलांच्या नात्यांवर कविता लिहिली आहे, बहीण भावांच्या नात्यांवर, सुखी संसार काय असते या सगळ्यांवर तिने कविता लिहिल्या आहे। तिला आमच्या आप्पांचा श्री शांतारामजी परिमलचा खूप जास्त मोठा सहकार्य होता। तिला फोनची रिंग वाजली की फोनसुद्धा उचलता येत नव्हता, पण आप्पांनी तिला फोन कसा ऑपरेट करायचं, आपले कविता कशा रेकॉर्ड करायचे हे सगळं शिकवलं। त्यानंतर माझी मोठी आई म्हणजे सौ स्मिता जितेंद्र शेंडे हिने तिच्या कविता यूट्यूब चॅनलवर टाकण्याचा एक विचार केला आणि सर्वात पहिले तिने तिच्या कविता यूट्यूबवर टाकल्या आणि नंतर आता तर आजी स्वतःच रेकॉर्ड करून तिच्या कविता यूट्यूबवर टाकते। त्यानंतर आता आम्ही सगळ्यांनी तिच्या जे कविता आहे याच्यावर एक कलियुग महात्मा म्हणून पुस्तकाचं एक रूपात एक 500 अंकांचं एक रूप तयार केलं आहे। तिच्या पुस्तकाचं नाव आहे कलियुग महात्मा, ज्याचा आज इथे प्रकाशन आहे। आणि जो हा एवढा मोठा भव्य कार्यक्रम आहे माझ्या आजीसाठी म्हणजे सौ पुष्पा शांताराम परिमलसाठी, हा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्याचं संपूर्ण श्रेय माझ्या मोठ्या आईला जाते। आणि आता फक्त शेवटी मी एवढं म्हणेन की आजी आम्हा सर्वांना तुमच्यावर खूप खूप गर्व आहे। धन्यवाद। कुटुंबातले सर्व सविता राणा यांच्या हस्ते श्रीमती पुष्पा परिमल मॅमला ही पुस्तक
प्रकाशित करण्यात यावी. टाळ्या जोराने वाजवा जरा, अजून जोराने, अजून जोराने. किती छान मुलं आहे. पालकांनी टाळ्या वाजवायला हरकत नाही. महको महको तो ऐसे महको, महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए. और तालियां ऐसे बजाओ, ध्यान सबको, जोश आ जाए. जोराने टाळ्या. आपल्या आईसाठी जोराने टाळ्या, आपल्या वडिलांसाठी जोराने टाळ्या, आपल्या शिक्षकांसाठी जोराने टाळ्या, स्टेजवरील पाहुण्यांसाठी जोराने टाळ्या, सगळ्या जोराने टाळ्या स्वतःसाठी जोराने. थँक्यू. तुम्ही प्रवासी मी नाविक, हेतू कुठला प्रवास कसला सांगत असते प्रास्ताविक. आपल्या मुलांसाठी आहे, त्यांच्या यशगौरवासाठी आहे, त्याच्यासाठी आलेले हे सगळे मान्यवर, त्यांना पण मी वंदन करते. प्रत्येकाचं नाव घेतलं तर थोडा वेळ जाईल, मुलं अतुरलेले आहेत, म्हणून सर्वांना प्रणाम करून माझे प्रास्ताविक सुरू करते. तेजस्विनी फाउंडेशन हे 12 वर्ष कार्यरत आहे अमरावतीमध्ये आणि त्यांनी आयोजित अबॅकस चॅम्पियनशिप आणि नटरंग कॉम्पिटिशन याचा या बहुमूल्य कार्यक्रमास आपण सर्वांचे स्वागत आहे. भाषण देणार नाही, 2 मिनिटं बँड वाजवू आपण. चला लगा. मुलांना भाषण नको असतं, टाळ्या वाजवा ना. हे बात कुछ हजम नाही होईल, जोरानं टाळ्या, अजून जोरानं. या साऊंड सर्व्हिसवाल्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. चांगला बँड वाजवला ना. स्टेजवरील सगळ्या लोकांसाठी टाळ्या वाजवा. काळ्या शर्टमधला मुलं ये इकडे. तुम्ही सगळे चांगले मुलं आहात. मी जी मुलं कलेक्टर होतात त्यांना शिकवतो. या मुलाला तुमच्या समोर मी कलेक्टर करून दाखवतो. करायचं काय याला कलेक्टर? काय करायचं याला कलेक्टर? काय? अरे जोराने सांगा ना, काय करायचं आहे? कलेक्टर. बघा, मी प्रॅक्टिकल करणारा प्राध्यापक आहे. मी मुलांना 2ऱ्या वर्गापासून कलेक्टर होण्याचं ट्रेनिंग देतो. 2ऱ्या वर्गापासून. माझ्याकडे 5 लाख विद्यार्थी आहेत. माझे पूर्ण भारतामध्ये 16,000 व्याख्यानं झालेले आहेत आणि 23 राज्यामध्ये माझं काम सुरू आहे. माझी मोठी अकादमी 200 कोटीच्या 5 अकादमी आहेत. 200 कोटीच्या म्हणजे 13 मजली 11 लिफ्ट आहे बिल्डिंगमध्ये. आणि माझी फी सांगितली तर तुम्हाला चक्कर येईल. माझी फी आहे 1 रुपया. राहणं फुकट,
जेवण फुकट, कोचिंग फुकट. हां, मी अमरावती शहरातला चांगला नागरिक आहे. मी भाषण देत नाही, मी काहीतरी कृती करून दाखवतो. जीतने वाले कोई अलग काम नहीं करते, जीतने वाले कोई अलग काम नहीं करते, वो हर काम अलग ढंग से करते हैं. मला अभिमान आहे की मी अमरावतीचा सुपुत्र आहे आणि हातामध्ये ताकद आहे की हे दणकट माझे बाहू, हे दणकट माझे बाहू, हे मजबूत दोन्ही पाय असता आहे निदळी छाती गुन्हे मला हो काय. आणि पालकांना विनंती करतो, आपल्या मुलांना लहानपणापासून चांगले संस्कार द्या आणि एक त्यांना सांगा की कान कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, कि कान कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, एक तो पत्थर तबे से उछालो यारो, आणि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. या सांस्कृतिक भवनमध्ये सगळ्यात जास्त कार्यक्रम माझेच होतात. ते गोपी शेठ बसलेले आहेत. काही काही कार्यक्रमाचं बजेट 25-25 लाखाचं असते. किती? 25 लाखाचं. आणि सभागृहामध्ये बसायला जागा नसते. थोडं नियोजन व्यवस्थित करायचं असते. मुलांना चांगल्या गोष्टी. मराठी येते का? हां, बघा तुमच्यासमोर मी म्हणणारच नाही, तुम्हीच म्हणाल हा कलेक्टर होईल. कलेक्टर होण्यासाठी थोड्याशा बेसिक गोष्टी सांगतो. कलेक्टरची परीक्षा द्यायला 35% मार्क्स पाहिजे. आणि इथं जे आमचे मुलं आहेत ना, हे तर 95% आहेत. सगळे अभ्यासामध्ये एकदम पटकन, म्हणजे प्रश्न संपाच्यात उत्तर तयार आहे. पण पालकांना मी विनंती करतो की कलेक्टरची परीक्षा द्यायला फक्त 35% मार्क्स पाहिजे. कलेक्टरची पहिली परीक्षा पास व्हायला फक्त 25% मार्क्स पाहिजे. आणि प्रश्न कोणावर घातले येतात? 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी आणि 12वी नंतरचा कोणताही प्रश्न कलेक्टरच्या पहिल्या परीक्षेला येत नाही. परीक्षा कोणत्याही भाषेत देता येते. मराठी, हिंदी, इंग्रजी, पंजाबी, सिंधी, कोणत्याही भाषेत देता येते. आम्हाला माहीत नाही. मी जेव्हा बिहारमध्ये जातो, उत्तर प्रदेशमध्ये जातो, 5व्या वर्गातल्या मुलाला विचारतो, बेटा क्या बनना चाहते हो? कलेक्टर. क्या बनना चाहते हो? कमिश्नर. क्या बनना चाहते हो? DSP. महाराष्ट्रात येतो, लातूरला जातो, लातूर पॅटर्न, नांदेडला जातो, अकोल्याला जातो आणि मुलांना विचारतो, बेटा काय व्हायचं आहे? डॉक्टर. काय व्हायचं आहे? इंजिनियर. मला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, डॉक्टर मोठा असतो की कलेक्टर मोठा असतो? इंजिनियर मोठा असतो की कलेक्टर मोठा असतो? माझं भाषण झाल्यानंतर तुम्ही डॉक्टर होणार, इंजिनियर होणार की कलेक्टर होणार? अरे बापरे, एवढे पोरं. रमनलाल जी, इतने लड़के यदि कलेक्टर बन गए और अपनी गाड़ियां लेकर आए गए ना, सांस्कृतिक भवन हाऊसफुल. टेक्निक्स आहे, त्या टेक्निक फक्त मी 1 रुपयामध्ये शिकवतो. माझ्याकडे 5 लाख विद्यार्थी आहेत आणि 23 राज्यामध्ये माझे काम सुरू आहे. दुर्दैवानं अमरावतीचा एकही विद्यार्थी मिशन IAS मध्ये थोडेसे विद्यार्थी आहेत, 10-15. आता देवडे सर मला म्हणाले समर्थ हायस्कूलमध्ये करायचं. मी कोणाकडे जाणार नाही. कोणी माझ्याकडे आलं, आता मला भेटायला बाहेर गावून लोक येत आहेत, यवतमाळवरून, वर्ध्यावरून, नागपूरवरून. पण अनेक वेळा काय होते, घरकी मुर्गी दाल बराबर होते. बरोबर आहे रमणजी? तुम्हाला कल्पनाच नाही आहे की अरे IASच्या ट्रेनिंग अमरावतीमधून फुकट, 1 रुपया, राहणं फुकट, जेवण फुकट. प्रत्येक क्लासरूम AC आहे, क्लासरूम वातानुकूलित आहे. चला प्रॅक्टिकल करू. काहीच करायचं नाही. कलेक्टरची परीक्षा द्यायची आहे ना, बिलकुल तुम्ही तर 100%. या पालक आपलं थोडेसे मंद आहेत. त्याला पालक एकही पालक नाही नाचला ना. मी नाचत होतो मनातल्या मनात आहे ना. बँड वाजत होता. कसं नाचायला पाहिजे? लगाव एक बार बँड. थोडंसं पालकांनी तर हे करायला पाहिजे. चलो 1-2 मिनिट बँड लगाव. बँड.
जवळपास या कार्यक्रमासाठी 3000 किलोमीटरचा प्रवास करून आलेला आहे. 3000. चला, याने काहीच नाही करायचं. रोजचे 30 प्रश्न सोडवायचे. किती प्रश्न सोडवायचे? किती प्रश्न सोडवायचे? गुणाकार येतो काय? 30 गुण्याला 10 300. किती? 30 गुण्याला 20. अरे लवकर उत्तर. 30 गुण्याला 30. 30 गुण्याला 30. 30 मल्टिप्लाय बाय 30. 900. या मुलाने रोजचे 30 प्रश्न सोडवले. 10 दिवसाला किती सोडवेल? जोरानं. 10 दिवसाला किती सोडवेल? 20 दिवसाला किती सोडवेल? आणि एका महिन्याला किती सोडवेल? तुम्ही उत्तर द्याल 900. उत्तर आहे 930. कारण की मार्च महिना आहे. यानं रोजचे 30 प्रश्न सोडवले. तर याचे प्रश्न झाले 900 म्हणजे 1000. एका महिन्याचे 1000. 12 महिन्याचे 12,000. 12 महिन्याचे 12,000. कोण्या वर्गात आहे बेटा? हा 5व्या वर्गात आहे. 5वीचे 12,000. 6वीचे 12,000. 7वीचे 12,000. 8वीचे 12,000. 9वीचे 12,000. 10वी 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर. हा प्रश्न सोडवेल 1,44,000. किती प्रश्न सोडवेल? 1,44,000. कलेक्टरच्या परीक्षेमध्ये प्रश्न येतात 180. किती? 180. मला सांगा, हा मुलगा कलेक्टरच्या परीक्षेला बसला, नापास होईल की पास? नापास होईल की पास? नापास होईल की पास? कलेक्टर साहेबासाठी टाळ्या वाजवा. काळे सर, ट्रॉफी द्या त्याला. कलेक्टर साहेबाला ट्रॉफी. रमणलालची फोटो निघालो. जोरदार टाळ्या. अरे जोरानं वाजवा ना जरा. मराठी समजते? आता मी याला एक कठीण प्रश्न विचारतो. प्रश्न कसा आहे? कठीण. कसा आहे? याला उत्तर येणार? अरे आपल्या अमरावतीच आहे ना, हो म्हणा ना. बघ बेटा, तुला एक प्रश्न विचारतो. प्रश्न कठीण आहे. उत्तर देणारा प्रश्न करायचा. हां, तुझं नाव काय? श्रीजित. मी काय केलं, याच्या मनात भीती निर्माण करून दिली. IAS ला असे प्रश्न येतात. यानं उत्तर दिलं ऋतिक. तुझं नाव काय? यानं उत्तर दिलं ऋतिक. हा नापास झाला कलेक्टरच्या परीक्षेमध्ये. प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं यानं मला विचारलं, सर तुमचा परिचय काय? मी म्हणेल, नमस्कार, गुड इव्हनिंग, मायसेल्फ डॉक्टर नरेश चंद्र काठोडे, आय एम द डायरेक्टर ऑफ मिशन IAS. थँक्यू फॉर आस्किंग द क्वेश्चन. हॅव अ नाईस डे. कोणाला पास करा, याला की मला? मी उत्तर कसं दिलं की आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, गिराईक येता येईना, आणि आम्ही सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो, गिराईक पेलवता पेलवना. मुलांचं व्यक्तिमत्व तत्पर, तेजस्वी, तपस्वी करा. टाईम मॅनेजमेंट. या सभागृहामध्ये 10 वाजता मी बरोबर आलो. 10ची वेळ होती कार्यक्रमाची, 10 वाजता झालो. वर्क व्हाईल यू वर्क, प्ले व्हाईल यू प्ले. दॅट इज द वे टू बी हॅपी अँड गे. जीवनामध्ये यशस्वी वेळेचं पालन करा. बेटे सावधान. दोन्ही हात जोडायचे. मुलांनी दोन्ही हात जोडायचे, डोळे बंद. प्रार्थना करू आपल्या यशासाठी. मी जोरानं, मी अमरावतीचा विद्यार्थी आहे, याचा मला अभिमान आहे. मी अबॅकस या परीक्षेमध्ये सहभागी झालो आहे, होणार आहे, बक्षीस मिळवणार आहे. मी रोजचा अभ्यास रोज करणार आहे. मी रोजचे काम रोज करणार आहे. गरीबाचा मुलगा, आपल्या भिक्षू टेकडी मधला मुलगा कलेक्टर होऊ शकतो. आपले काम दररोज नियमितपणे करणार आहे. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन मी माझे व्यक्तिमत्व
तत्पर तेजस्वी तपस्वी करणार आहे. मी रोज उठल्याबरोबर आई बाबांच्या पाया पडणार आहे. मी जीवनामध्ये यशस्वी होणार आहे. होणार आहे. होणार आहे. दोन्ही हात चोळा एकमेकावर, डोळ्यावर ठेवा, डोळे उघडा आणि माझं भाषण आवडलं असेल तर जोरानं टाळ्या वाजवा. जोरानं. तुमच्या आईवडिलांसाठी टाळ्या वाजवा. स्टेजवरील सगळ्या लोकांसाठी टाळ्या वाजवा. आयोजकांसाठी टाळ्या वाजवा. माझा फोन नंबर लिहून घ्या. 98 90 96 7 003 98 90 96 7 003. महापौरांच्या बंगल्यासमोर विद्यापीठ रोडवर माझा बंगला आहे. महापौरांच्या बंगल्यासमोर जिजाऊनगरमध्ये तुम्ही येऊ शकता. येण्यापूर्वी फोन करा. तुम्हाला कुठलेही पैसे लागणार नाही. आणि आपण या अमरावतीचं नाव मी भारतात केलेलं आहे, 23 राज्यात केलेलं आहे. पण साथी हात बळाना, साथी हात बळाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोध उठाना. माझ्याबरोबर मिशन आयएसमध्ये 350 कलेक्टर आहेत. अगदी मुख्यमंत्र्याच्या प्रधान सचिवांपासून तर अमरावतीच्या कमिशनर मॅडमपर्यंत सगळे IAS IPS ऑफिसर आहेत. आणि आपल्या मुलांना देखील आपण मोठं स्वप्न दाखवूया. आणि अमरावतीचं नाव बघा. ती पल्लवी चिंचकडे झोपडपट्टीमधली मुलगी आहे. तिचे वडील रंगकाम करतात, तिची आई शिलाई काम करते. मुलगी कलेक्टर झालेली आहे. तुमच्या साईनगरमधली प्राजक्ता नावाची मुलगी, तिच्याकडे पिण्याच्या पाण्याचा नळ नाही, संडास बाथरूम नाही आहे. मुलगी अधिकारी झालेली आहे. दिवसाचा अक्षय गडलिंग नावाचा मुलगा, वडील सायकलवर भंगार गोळा करतात. मुलगा अधिकारी झालेला आहे. आणि म्हणून जी गरीब मुलं आहेत ना, बिहारमध्ये गरिबी खूप आहे, म्हणून मुलं मोठ्या संख्येने कलेक्टर होतात. आणि आपल्या मुलांना आपण चांगलं स्वप्न दाखवूया. अभ्यासाच्या माध्यमातून तुम्ही चांगली तयारी करत आहे. आणि म्हणून जाता जाता परत एक वेळ बँड. चलो जोर से. चला सर्वांना नमस्कार. बाय. ऑल द बेस्ट. गुड डे. अमावस्येच्या निमित्ताने बक्षी वितरण समारंभाच्या दिवशी डायसवर असलेले सगळे अतिथी आणि माझे प्रेक्षक, सुरुवातीला मला खरोखर IAS हे माझ्या नवऱ्याचं पहिल्यापासूनचं महत्त्व आहे की त्यांच्या नातवांनी IAS व्हावं. त्यांना खूपच इच्छा आहे आणि रोज ते मला म्हणतात की कोणाच्या तरीकडे जाऊन कुठले इथे सध्या जे IAS जे आहे ते सगळे मोठ्या पोस्टवर लेडीज आहेत. तर त्या लेडीजला जाऊन नमस्कार तरी करून घे यांच्याकडून, म्हणजे आपले नातू IAS होतील. मे बी शक्यता आहे त्यांच्या आशीर्वादाने होईल, परंतु आशीर्वादाबरोबर मेहनतीची खूप जरूरत आहे. अतिशय मेहनत करावी लागते, तेव्हा कुठे तुम्हाला ते IASचं शिखर गाठलं जातं. त्याकरता आत्ता सरांनी तुम्हाला जे सांगितलं ते तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे पाळा. आणि खरोखर त्यांनी सांगण्यामध्ये पूर्ण गूढ सत्य आहे की नक्कीच जर त्यांच्यासारखा आपण अभ्यास करायचा प्रयत्न केला तर बहुतांश विद्यार्थी
पूर्ण अमरावतीतून IAS होतील अशी मी त्यांना विनंती करते किंवा त्यांना सांगते किंवा त्यांना उपदेश करते की तुम्ही सगळेजण खूप अभ्यास करा आणि सरांचं जे टार्गेट आहे किंवा सरांची जी इच्छा आहे ती पूर्ण करा. तसंच मला इथे बोलवल्याबद्दल या अकादमीचे मी संपूर्ण आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. सन्माननीय व्यासपीठ, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन तेजस्विनी फाउंडेशन्स, त्याचप्रमाणे मिरॅकल अबॅकस वैदिक मॅथ्स अकॅडमी आणि मिरॅकल डान्स अकॅडमीच्या सर्व स्मिता शेंडे मॅडम, त्यांचे शिक्षक वर्ग, विद्यार्थी मित्रांनो, पालक वर्ग, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मला आमंत्रित केलं. मी विशेषतः आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. अबॅकस क्षेत्रामध्ये मागील अनेक वर्षापासून म्हणजे 1999 पासून भारतामध्ये अबॅकसची सुरुवात झाली आणि जसं सरांनी आत्ता सांगितलं की तुम्ही सगळे 95% वरचेच मुलं आहात. हो सर, ही सगळी 95% वरचीच मुलं आहेत आणि ज्याप्रमाणे IAS होण्यासाठी ज्या एज्युकेशन फाउंडेशनची मुलांना गरज आहे याचा एक भाग म्हणून अबॅकस आणि वैदिक गणित हे मोठ्या प्रमाणावर काम करते. आजही जर तुम्ही पाहिलं तर मोठमोठे IAS अधिकारीसुद्धा वैदिक मॅथमॅटिक्सचा उपयोग करून मोठ्या मोठ्या गणितांच्या हे करतात. तर मला या ठिकाणी आज जे आमंत्रित केले एक थोडासा विषय वेगळा आहे. आत्तापर्यंत आपण सर्वांनी स्थानिक लेवलच्या स्पर्धा पाहिल्या असतील, स्टेट लेवलच्या स्पर्धा पाहिल्या असतील किंवा नॅशनल लेवलच्या स्पर्धा पाहिल्या असतील, पण प्रथमतः तुम्हा सर्वांना एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आज मी या ठिकाणी उपस्थित आहे. मी आमचे जी टीम आहे को टीम त्याच्यापैकी यांना विनंती करेल की या ठिकाणी जे व्हिडिओज आहेत जरा प्ले केले तर बरे होतील. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. सच्ची मैंने जान गवाई है, नच नच कोयलों पे रात बिताई है. अखियों की नींद मैंने मुंह से उड़ा दी, गिन गिन तारे मैंने जिंदगी जलाई है. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा सारी तारे नीले आसमान के तले. अपना है दिल ये आज का, दुनिया से जाके बोल दो, ऐसे जागो रे साथियों, दुनिया की आंखें खोल दो, लहरा दो,
संस्था अबॅकस क्षेत्रामध्ये 1999 पासून काम करते आणि पामा ग्लोबलचं उद्दिष्ट जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये अबॅकस शिक्षणाचा प्रचार करणं आणि प्रसार करणं. म्हणूनच 1999 पासून जगभरातील विविध देशांमध्ये ह्या स्पर्धा घेतल्या जातात. भारतातर्फे आपण 2015 पासून या पामा ग्लोबलचे सदस्यत्व पत्करलं आणि भारतातून विविध विद्यार्थ्यांना एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अबॅकसची स्पर्धा करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपण प्रेझेंट करतो. 2016 मध्ये साऊथ कोरियामध्ये 11 विद्यार्थ्यांना आपण प्रेझेंट केलं होतं. 2017 मध्ये 17 विद्यार्थ्यांना साऊथ आफ्रिका, 2018 मध्ये मलेशिया, सिंगापूरमध्ये, त्यानंतर थायलंडमध्ये, मागच्या वर्षी 2022ला पुन्हा साऊथ आफ्रिका आणि यावर्षी 2023 मध्ये आपण जगभरातील सर्व देशांना इन्व्हाइट केलं होतं भारतामध्ये आणि ती स्पर्धा आपण भारतामध्ये आयोजित केली होती, जी 28 डिसेंबर 2023ला मुंबई येथे झाली होती. मात्र यावर्षी ही स्पर्धा, ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा इराणमध्ये होत आहे आणि ही स्पर्धा आहे 26 डिसेंबर 2024 मध्ये खिश आयलँडमध्ये. तर या स्पर्धेसाठी आपल्या अमरावती शहरातील जे विद्यार्थी आहेत, ज्यांना अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे, या सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही आमंत्रित करत आहोत पामा ग्लोबल आणि पामा इंडियाच्या माध्यमातून की तुम्ही या स्पर्धेचे, या विद्यार्थ्यांचे, या भारतीय टीमचे सहभाग होऊ शकता. फक्त हे मुलं स्वतःच्या पालकांना प्रेझेंट करत नाहीत, अमरावती शहराला प्रेझेंट करत नाही, शाळेला प्रेझेंट करत नाहीत, तर ही सर्व विद्यार्थी, जगभरातील सर्व विद्यार्थी, भारतातील, कारण तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये भारताचा झेंडा होता, तर हे आपल्या देशाला प्रेझेंट करतात. आणि एक अभिमानाची बाब असते की अशा प्रकारच्या स्पर्धा ज्यावेळेला मुलं अपिअर करतात किंवा अशाच प्रकारच्या स्पर्धेला जेव्हा मुले सामोरे जातात, तर त्यावेळेला या मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप होत असतो आणि विविध म्हणजे अनेक देशातील विद्यार्थ्यांबरोबर संभाषण किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होते. यावर्षी ही जी स्पर्धा आहे, यापूर्वी आपण काही एंट्रन्स एक्झाम्स घेत असतो, कारण सर्वांनाच आपण अलाउड करत नाही. जे विद्यार्थी क्वालिफाईड होतात अशा विद्यार्थ्यांना आपण या स्पर्धेला घेऊन जात असतो. त्याहीमध्ये जर एखादा विद्यार्थी, आमच्याकडे एक स्कॉलरशिप आहे ज्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी केली तर अशा विद्यार्थ्याला संपूर्ण नेण्याचा खर्च, जाण्याचा खर्च, अकोमोडेशन, त्याचा विजा, हा सगळा पार्ट्स आमच्या पामा इंडियाच्या, पामा ग्लोबलच्या माध्यमातून केला जातो. तर नक्कीच या पद्धतीच्या संधी जी आहेत आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे तुम्ही जर पाहिलं असेल, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी एवढ्या कमी वेळामध्ये एक्सप्लेन करणं फार मुश्किल असतं, कारण हे काम खूप वेगळ्या प्रकारचं चालतं. आपल्याकडे भारतामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये नॅशनल कॉम्पिटिशन्स घेतो, जिथे भारतातील अनेक विद्यार्थी पार्टिसिपेट करत असतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आता पारंपरिक पद्धतीने अबॅकस शिकवणं कोविडच्या काळापासून थोडंसं कमी झालेलं आहे. आजही बरेचसे अबॅकसच्या ज्या संस्था आहेत ते ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात. मीट, गुगल मीटच्या माध्यमातून किंवा झूम मीटिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असतात. आपण पामा इंडियाच्या माध्यमातून, जसं मॅडमनी मला सांगितलं की आपल्या विद्यार्थ्यांना ही आपण संधी उपलब्ध करून देऊ शकतो की पामा इंडियाने स्वतःचं एक स्वतंत्र ॲप्लिकेशन तयार केलं आहे अबॅकसचं. किती पालक आहेत की ज्यांचा मुलगा मोबाईल पाहत नाही? हात वर कराल कोणी? मुलांना नाही. तुम्ही कबूल करणार, तुम्ही कधीच खरं बोलणार नाही. किती पालकांना वाटतं की आपला मुलगा मोबाईल पाहत नाही? अच्छा, एक पालक भेटले मला. नाही, तुम्ही मुलंच आहात मला वाटतं. नाही, बरं, अच्छा, पालक आहात. ओके. एवढ्या पालकांमध्ये 2च पालक भेटले की जे म्हणतात आमचा मुलगा मोबाईल पाहत नाही. बाकी तुमची काय हे मला वाटतं ऐकतच नाही आपल्याकडे, बरोबर? कारण आपण त्यांच्यावर त्या पद्धतीने कंट्रोल ठेवू शकत नाही. आम्ही एक छोटंसं ॲप्लिकेशन तयार केलं. मुलगा मोबाईलमध्ये करतो काय? तर गेमच खेळतो ना, गेम खेळतो, यूट्यूब पाहतो. आम्ही एक छोटंसं असं ॲप्लिकेशन तयार केले ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी गेम खेळेल, पण कोणते? अबॅकसचे गेम खेळेल. त्याच्यामध्ये त्यांना स्कोअर जनरेट होईल आणि तेही त्याला लॉकिंग सिस्टम आम्ही ठेवली. 10 मिनिटाच्या वरती चालत नाही, बंद होऊन जातं. कारण मोबाईल एकदा त्याच्यामध्ये ॲडिक्शन झालं की मुलं तेच कंटिन्युअसली करत जातात. एक ॲप्लिकेशन तयार केले ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी अबॅकसचं प्रशिक्षण हसत खेळत शिकू शकतो, त्याच्या पद्धतीने शिकू शकतो. त्याचप्रमाणे त्या ॲप्लिकेशन्समध्ये
डिजिटल अबॅकस, त्याच्यानंतर त्या अबॅकस त्या ॲप्लिकेशन्समध्ये विविध विविध प्रकारचे फ्लॅश कार्ड्स असे विविध उपक्रम्स आपण त्याच्यामध्ये ठेवले आहेत. त्या अनुषंगाने आम्ही मॅडमशी चर्चा करून त्याबद्दलचं ते ॲप्लिकेशन तुम्हाला सर्वांसाठी उपलब्ध आम्ही नक्की करून देऊ. त्याचप्रमाणे या आजच्या या कार्यक्रमामध्ये मी एवढं सांगेल की तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं आहे तर नक्की तुम्ही आमच्या म्हणजे स्मिता मॅडमशी संपर्क साधा. तुम्हाला ते बाकीच्या सगळ्या बाबतीत गाईडलाईन्स करतील आणि आपण एक एंट्रन्स एक्झाम्स घेणार आहोत. त्याशिवाय आपण कोणालाही अलाउड करणार नाही आहोत. तर ती एंट्रन्स एक्झाम साधारणपणे आपण एप्रिलमध्ये या ठिकाणी एप्रिल मे मध्ये आपण इथे कंडक्ट करू शकतो आणि त्यानंतर आपण डिसाईड करू की कोणती मुलं त्याला क्वालिफाईड होतात. मला वाटतं अमरावतीमधून एखादा तरी मुलगा स्कॉलरशिपला अपेअर झाला म्हणजे स्कॉलरशिप जर त्याने प्राप्त केली तर अधिक उत्तम होईल, कारण या वर्षीची कॉम्पिटिशन्स इराणमध्ये आहे. सो तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि मॅडम तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रित केलं. मी आपल्या सर्वांचं पुन्हा मनस्वी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. स्टुडंट्स अवॉर्ड अभिराम रुपेश जोशी. ॲबॅकस मिरॅकल ॲबॅकस आणि वैदिक मॅथ्स अकॅडमीच्या ज्या काही फ्रँचायझीज अमरावतीमध्ये स्मिता मॅडमच्या अंतर्गत आहेत तर त्याच्यामध्ये चॅम्पियनशिप अवॉर्ड यावर्षी जाहीर करण्यात आला. त्याचे लेवल वाईज एक्झाम्स झाल्या, वर्षभरामध्ये लेवल वाईज एक्झाम झाल्या. त्याच्यामध्ये ज्यांना आउट ऑफ मिळाले, कमी वेळात 100पैकी 100 मिळाले असे टॉप विनर्स आहेत आणि एकदम कमी वेळात ज्यांनी 100पैकी 100 केले ते चॅम्पियन्स आहेत. 95 बिलो 95 असे 3 गट आहेत. 100पैकी 100, अबव 95 अँड बिलो 95 असे 3 ग्रेड आहेत. 3rd ग्रेड, 2nd ग्रेड, 1st ग्रेड आणि चॅम्पियन इज लेटेस्ट स्मॉलेस्ट टाईम पिरियड अँड 100 आउट ऑफ 100 असे चॅम्पियनचे अशा 4 लेवल्स आहेत वेगळ्या वेगळ्या. त्याचे आता आपण अवॉर्ड्स देणार आहोत. त्याच्या आधी 1 मिनटं. कनक खंडारे, सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आपल्याकडे एक छोटीशी मुलगी आली आहे जी DID लिटिल मास्टरची फायनलिस्ट होती, कनक खंडारे. हॅलो, कसं काय अमरावती? झोपलेत? तुम्ही डान्स शोज बघता, डान्स बघता तुम्ही? प्रत्येक जण बघता? तुमच्यासाठी आम्ही गिफ्ट आणलंय. तुमच्याच अमरावतीची रियालिटी शोवर गेलेली तुमच्या वयाची मुलगी आता आपल्यामध्ये आहे. बघायचंय सर्वांना? बघायचंय? मगाशी सर म्हणत होते टाळ्या वाजवत जोरजोरात होते, आता काय झालं? बघायचंय? जोरात सांगा, हो की नाही? हो की नाही? आपण एक काम करू, आधी ती कुठल्या शोला गेलेली आहे मी ते तुम्हाला दाखवतो, चालेल? दादा आवाज तर दुसरं लावून द्या. बरेच शोज आहे आपल्याकडे. ठीक आहे, ओळखता? ये पहली बार मैंने रेमो सर को इतना कॉन्शियस देखा है किसी से बात करते हुए. तो कनक, आपको पता है कि रिजल्ट, अरे क्या हर बार कनक बोलते तो हाँ बोलेगी क्या? कनक माय बेबी, रिजल्ट अभी नहीं पता चलेगा, रिजल्ट थोड़ी देर के बाद पता चलेगा. दादा, आपके दूसरा दाखव दे. है आपका बॉलीवुड. ताओ, आपको क्या लगता है रेमो सर को अच्छा लगा होगा? उनका
माणूस आहे. तू ते नाही, तू शूर्पणखा नाहीये. शूर्पणखा नाहीये. शूर्पणखा इथे काय बघितलंस तू? इथे लिहू ना. काय बाई त्या चिरकिणी बरोबर तू बोलतेस काय? बघितलंय आहे रियालिटी शो मध्ये. आता तिला बोलवायचं त्याआधी मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. ही मुलगी 3 वर्षाची होती. किती वर्षाची? तेव्हा मी तिला प्रॉमिस केलं होतं की तू रियालिटी शो खेळशील. किती वर्षाची असताना? 3 वर्षाची असताना रियालिटी शो खेळशील प्रॉमिस केलं. 3 ते 5 आता 5 वर्षाची झाले आहेत मॅडम. तुम्हाला सांगायला गर्व होते 7 रियालिटी शो खेळलेली आहे. 7 रियालिटी शो 2 वर्षात. आपल्या अमरावतीकरांना माहीतच नाही आहे की ती अमरावतीची आहे, तुमच्या साईनगरची आहे. हे माहिती होतं तुम्हाला? माहिती होतं? तिला मी घेऊन बाहेर जातो ना कुठे गुजरात, मुंबई, पुणे, तिथे बरेच लोक कनकसाठी एक्साइटेड असतात. पण काय माहिती काय की आमच्या अमरावतीकरांनाच माहिती नाही की आपली मुलगी अमरावतीची कनक आहे म्हणून. आणखी एक सरप्राईज सांगू का? आता लवकरच एक चित्रपट येतो. ABCD डान्स पिक्चर बघितले तुम्ही? तसाच एक पिक्चर येतो रेमो सरांचा, बी हॅपी. बी हॅपी नावाने एक डान्सवर पिक्चर येतोय. तुम्हाला प्राऊड असायला पाहिजे ती मुलगी त्या पिक्चर मध्ये सुद्धा आहे. तर आता माझी स्टुडंट आहे, मी बोलवणार आहे. बघूयात तुम्ही किती जोरदार टाळ्या वाजवताय. डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर, डान्स मार्श डान्स फायनलिस्ट कपिल शर्मा शो फू बाय फू. आणि लवकरच तुम्हाला दिसती आहे येणाऱ्या बी हॅपी चित्रपटामध्ये तुमची अमरावतीकरांची विदर्भाची लवंगी मिरची कनक खंडारे. मॅडम तुमच्यासोबत बोलतायत अमरावती. तुम्हाला बोलायचं आहे काही अमरावतीकरांची? ते मला ते डायलॉग पण ऐकायचे जे तू लहानपणी 3 वर्षाची असताना म्हणायची. म्हणणार ना? ऐकायचं आहे? अभिषेक बच्चन सोबत पिक्चर मध्ये मामूली काम नाहीये आहे ना? टाळ्या वाजल्याच नाही राव. आता तुम्ही आणि कनक बघा काय आहे ते. राम राम अमरावतीकर. कशा आहात सगळे? बरे आहात ना? बऱ्याच असायला पाहिजे. ओळखलं का मला? कोणी कोणी ओळखलं मला हात वर करा. अच्छा ओके ओके. तरी मी माझा थोडक्यात परिचय देते. माझं मी सगळ्यांची लाडकी कुमारी कनक योगेश खंडारे. आज मी तुम्हाला माझ्या डान्सिंगच्या बद्दल सांगणार आहे. मी जेव्हा 1-1.5 वर्षाची होती तेव्हापासून मी टीव्हीवर बघू बघू डान्स करायची. आणि माझी आजी मला अशी म्हणजे बघत जायची की कशी करते. आणि मला असे गाणे लावून द्यायचे आणि मी मस्त नाचायची. आणि आजी माझ्यासाठी टाळ्या वाजवायची. तर आजीने मला खूप सपोर्ट केलं. आणि मग आजीने मला खूप जास्त सपोर्ट केला. आणि माझ्या घरवाल्यांनी पण मला खूप सपोर्ट केलं. आणि मी खूप सारे स्टेज शो केले त्यानंतर. आणि मी एक व्हिडिओ सॉन्ग पण केला आणि एक शॉर्ट फिल्म पण केली. आणि त्यानंतर माझ्या कॅरियरची खरी सुरुवात DID लिटिल मास्टर पासून झाली. कारण की ते माझा पहिलाच TV शो होता. आणि त्याच्यामध्ये मला जजेसनी खूप सपोर्ट केला. त्याच्यामध्ये रेमो डिसूजा सर, मोनी रॉय मॅम आणि सोनाली बेंद्रे मॅम पण होते. तिघं जज होते. आणि त्यांनी पण मला खूप लाड दिला, खूप सपोर्ट केला. आणि माझे DID लिटिल मास्टरचे व्हिडिओज पण खूप फेमस झाले. आणि त्यानंतर मी थांबलीच नाही. म्हणजे माझे स्टेज शो TV शो चाललेच गेले. त्यानंतर माझा एक मराठी TV शो आला. डान्स शो होता तो. आणि त्याचं नाव आहे डान्स महाराष्ट्र डान्स.
अमरावतीकरांनो, तुम्ही फॅन नसाल इथे कनकचे, पण आम्ही मुंबईकर खूप फॅन आहोत कनकचे. आजींना मी लगेच ओळखलं. आजी या स्टेजवर या. मला वाटतं अमरावतीकरांना माहिती नसावी, पण कनकला आम्ही खूप दिवसापासून पाहतो. मुंबईतल्या प्रत्येक घरामध्ये एकदा झी टीव्हीचा शो लागला का प्रत्येकजण फक्त वाट पाहायचा की कनकचा डान्स कधी येतो. कनकचा फक्त डान्स बघायला लोक नव्हती आतुर होत, तर कनक काय बोलते हे ऐकायला लोकांची का उत्सुकता होती. कनक डान्सर कमी आणि ऍक्टर जास्त वाटत होती आम्हाला त्यावेळेला. सो आपण सर्वांनी एकदा कनकसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. आणि आजींना, म्हणजे मला वाटतं मी पाहिलं पण नव्हतं तुम्ही आहात की नाही खाली, पण जेव्हा मला वाटलं असं विचारावं वाटलं आयोजकांना की आजी आहेत का, कारण आजींना भेटणं फार गरजेचं आहे. कारण असे संस्कार फक्त आपल्या आजीच देऊ शकतात, दुसरं कोणी देऊ शकत नाही विद्यार्थ्यांना. आणि हे सगळं स्फूर्त हे पाठांतर केलेलं नाही. आमच्या एक शेजारच्या आजी विचारत होते पाठांतर केले काही नाही. म्हटलं नाही, हे सगळं स्फुरलेले 7 ते 8 स्टेज या मुलीने हे केलेत, गाजवले. सो अमरावतीकरांना या मुलीचा खरोखर अभिमान वाटला पाहिजे. आम्हाला एक महाराष्ट्र म्हणून आम्हाला पण खूप अभिमान वाटतो, पण तुम्हाला सगळ्यात जास्त अभिमान वाटला पाहिजे. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कनकसाठी. आम्ही तुमचे फॅन आहोत. या आमच्यावर एखादा फोटो होऊ द्या. या आजी या. जसं सर म्हणतायत की मुंबईला वगैरे पुण्याला वगैरे कनकला बरेच ओळखतात, तर तुमच्या माध्यमातून मित्रांनो, आता तुम्ही इतके सगळे लहान मुलं आणि तुमचे पॅरेंट्स बसलेले आहेत, तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट आहे की अमरावतीच्या कलाकाराला आपण सपोर्ट करत नाही. ही कमतरता आपल्यामध्ये बरेचदा जाणवते. आज अमरावतीचे बरेच कलाकार टीव्ही रियालिटी शोज आणि चित्रपटांमध्ये जात आहेत. आपल्याला मुंबईचा कलाकार दिसला की आपण खूप एक्सायटेड होतो की यार मुंबईवरनं कुठला तरी कलाकार आलाय. आज तुमच्यामधला, तुमच्या अमरावतीतली आणि इतक्या मोठ्या लेवलपर्यंत गेलेली मुलगी, मला फक्त अमरावतीला एवढा शब्द विचारायचा आहे की तुम्ही सपोर्ट कराल की नाही कराल. उद्या तुमच्यामधला जर कोणी मुलगा कलाकार झाला तर त्याला अमरावतीने सपोर्ट करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. एकदा जोरात सांगा, खरंच करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. मग यानंतर कुठलाही मुलगा, कुठलाही मुलगी जर समजा कलाकार झाली तर अमरावती त्याच्या पाठीमागे असेल की नसेल. जर खरंच असाल तर जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद मित्रांनो. कारण खूप मेहनत असते या सगळ्या गोष्टी करायसाठी. जी मेहनत असते ना, ते या मेहनतीचं फळ असतं. आणि इतक्या कमी वयात जर इतके मोठे रियालिटी शोज करते तर विचार करा आणखी मोठी व्हायची आहे. आता सध्या चित्रपटामध्ये येते बी हॅपी नावाने लवकरच चित्रपट तुमच्या थिएटर्सला येतोय. जसा ABCD चित्रपट तुम्ही डान्सिंगवर बघितला, तसाच बी हॅपी, ज्याला आधी डान्सिंग डॅडी या चित्रपटाने ओळखलं जायचं होतं. रेमो डिसूजा सर आहेत, अभिषेक बच्चन आहेत आणि टोटल ABCDची कास्ट त्यामध्ये तुम्हाला दिसेल. आणि त्यामध्ये तुम्हाला दिसेल यावेळेस आपल्या अमरावतीची कनक. मंच आमच्यासारख्या कलाकारांना जरी अवेलेबल झाला तरी जोपर्यंत तुम्ही लोक हे कला बघायला येत नाही तोपर्यंत कलाकार मोठा होत नसतो. म्हणून एकदा कलाकारांसाठी आणि तुम्हाला स्वतःसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कनक खंडाऱ्याचं स्वागत पण स्मिता मॅडम करतात. अंशुमन त्रिशा कुलकर्णी, कार्तिक टिटेकर, पर्णवी, नक्ष, आर्य उमाळे, पलक श्रीवास, तेजल पवार, स्वरा लोहाकरे, अद्विका तौंस. चिन्मयी सरोदे, प्रद्युत
चिन्मय आंबेकर. प्लीज बी रेडी. यांचे स्वागत यांचा सत्कार आबाजी काळेसर करतील अशी मी विहान मालवीय, दीपदान सामंथा. प्लीज बी रेडी. समोरच्या मुलांचे स्वागत श्री नरेशचंद्र काठोडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. समोर विहान मालवीय, दीपदान सामंथा, सावंदर. हे सर्व समोरची मुलं रेडी राहतील. त्यानंतर आहे स्तुती नावंदर, श्रावणी राऊत, हर्षवर्धन, जीविका कनोजिया, तनिष्क किलेकर. या मुलांचा सत्कार सविता राणा मॅम करतील अशी मी त्यांना विनंती करते. सैफन शेख, देवश्री बेर्डे. या मुलांचा सत्कार राणा मॅम करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतरची कॅटेगरी आहे 99 to 95. ज्या मुलांना 99 to 95च्या मध्ये मार्क्स मिळालेले आहेत त्यांचे राम साकोरे, आराध्य पांडे, हर्ष निचत, आरोही लोणकर. गडगडाट चालू ठेवावा. समोरच्या मुलांचे नाव आहे समोर आहे आरुष वाघ, श्रीनीत धंदर, अनन्या शेटे, देवांश कंसे, युगा नागरीकर, सायली नंदनवार, साई मेहरे, सारस्वत इंगोले, ईश्वरी गुल्हाने, शुभ्रा देशमुख. पुन्हा रिपीट. शौर्य खांडलकर, आर्या
ईश्वर गुंजाटे, स्वानंद मोंडे, विभन्या गुल्लाणे,